नुकताच सुधाकर पाटील भारसाकडे यांचा कार्यकर्ता समर्थक मेळावा संपन्न झाला आणि त्या समर्थक मेळाव्याला दत्ता पाटील कुंभारकर यांची उपस्थिती होती आणि ती उपस्थिती सर्वांच्या चर्चेची ठरलेली आहे। मधात दत्ता पाटील कुंभारकर हे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यावर नाराज होते आणि काय सांगू शकता भाऊ, आज तुम्ही पुन्हा या मेळाव्यात सहभागी झाले, काय सांगू शकता? मी मुळात सुधाकर भाऊवर नाराज नव्हतो, मी काँग्रेस पक्षावर नाराज होतो। काँग्रेस पक्षाने म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे नेते होते त्यांनी जे मुळात जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांच्या तिकिटा कापल्या होत्या, त्यातला एक मी होतो। माझ्यावर जो अन्याय झाला होता त्यामुळे मी भाजप पक्षात प्रवेश केला होता। पण आता या जे घडामोडी झाल्या 2 दिवसा अगोदर मला भाऊचा फोन आला की बा मी असा निर्णय घेतलेला आहे, काँग्रेस पक्ष सोडलेला आहे। तर मी म्हटलं भाऊ चांगला खच्चीकरण होत असेल तर कुठेतरी निर्णय घ्यावाच लागतो, म्हणून त्यांनी आज हा कार्यकर्ता मेळावा घेऊन यात जो निर्णय घेतला या निर्णयाला मी पाठिंबा म्हणून मित्रपक्ष म्हणून इथं आज हजर झालो। तुमच्यावर काँग्रेसने काय अन्याय केलेला आहे? काँग्रेसने मागील 14 वर्षापासून पक्षवाढीसाठी जे मी काम केलेलं आहे, सुधाकर भाऊ सोबत राहून ऐन निवडणुकीच्या वेळेस माझी तिकीट कापण्यात आली, हाच तर सर्वात मोठा अन्याय आहे। कार्यकर्त्याला काय अपेक्षा असते की आपल्या पक्षाने कुठेतरी न्याय दिला पाहिजे, पण काँग्रेस पक्षाने न्याय दिला नव्हता। म्हणून तुमची विशिष्ट नाराजी कोणावर आहे आता? काँग्रेस पक्षावरच नाराजी होती ना। आता काँग्रेस पक्षाचे जे तालुक्याचे जे नेते होते त्या संदर्भात कोण आहेत? असे तालुक्याचे नेते सुधाकर भाऊच होते, म्हणून आमची अपेक्षा सुधाकर भाऊच्या इकडून होती। पण त्यांनी पक्षवाढीसाठी जो तेव्हा निर्णय घेतलेला होता की जवळच्या कार्यकर्त्याला त्यांनी नाराज केलं फक्त पक्षवाढीसाठी, आणि पक्षाने काय केलं उलट त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम केलं। म्हणून आज त्यांना ही वेळ आली की त्यांना काँग्रेस सोडावं लागलं। म्हणून त्यांचा जेव्हा मला फोन आला मी म्हटलं भाऊ तुम्ही हा चांगला निर्णय घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही पक्षात जा, मी सोबत राहतो। म्हणून आज जसं मी बाहेर गावला होतो, थोडं लेट झालो, जसं आलो तसं या मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी मी इथं उपस्थित राहिलो। आता तुम्ही नुकतंच BJPमध्ये प्रवेश केलेला आहे, आता भाऊ शिंदे सेना यांच्यामध्ये प्रवेश करणार आहे असं त्यांनी जाहीर केलं। मग तुम्ही भाऊंच्या मागे राहणार आहे का? नक्कीच भाऊ सोबत राहणार आहे। म्हणजे भाजप तुम्ही सोडणार आहे? नाही, भाजप आणि शिंदे मित्र पक्षच आहे ना, मी व्यक्तिशः भाऊ सोबत राहणार आहे ना। हे होते दत्ता पाटील